बरं मी सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. थोडी भांडी घासायचे, धुणं धुवायचंय आणि घर आवरायचंय. ते मी नंतर करते. ए नमा 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 हा इकडे. काय झालं? अरे बाप रे, बरे आहात ना? आज तुझ्याकडे बघून मला तारणीची आठवण झाली. अगं तुला खूप अभ्यास असतो ना, एवढी धावपळ करत जाऊ नकोस ग तू. ओ बाबा, कामाचा कसला आलाय त्रास? अजिबात दगदग होत नाहीये माझी आणि अभ्यास होतोय मॅनेज. मला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आलंय. कशाचं? बाबा, आपली तोफ गेली ना खांडेकरांकडे. मा आईला असं म्हणतात? सॉरी अगं तोफ काय, रणगाडा म्हण. बाबा, तुम्ही माझ्या आईला रणगाडा म्हणताय? थांबा, तिला फोन करून सांगते तुम्ही काय बोललात ते. सांग 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 सांग, फोन करून सांग तिला. हा, आणि सांगताना विचार परत कधी येणार असते. अच्छा, म्हणून सांगताय का? बरं. काय ग, बोल. कुठे आहेस तू? अगं इथे निशीच्या घरी आहे. अच्छा, युवराज जिजूंचं काय झालं ग? निर्दोष सुटले, घरी आलेत ते. आणि काय ग, तुला काय फक्त एकच मुलगी आहे? तुला दुसऱ्या मुलीची काळजी नाहीये? काय यार आई, ये ना लवकर घरी, मला आठवण येते तुझी. अगं बाई, अचानक कशी काय ग एवढी आठवण यायला लागली तुला माझी? बाबा आहेत ना बाजूला, हा, त्यांनी सांगितले ना मुद्दाम फोन करायला तुला. अगं नाही, असं काय करतेस? ते काळजीपोटी विचारतात ना. बाबांना सांग काळजी करू नका, लेकीच्या घरात अगदी मजेत आहे मी. अगं आई, जिजू आलेत ना परत घरी, मग तू पण ये ना आपल्या घरी परत. आणि सुमी आजी उद्या येईल ना पंढरपूर वरून घरी. तू इथे दिसली नाहीस ना तर मला 1000 प्रश्न विचारेल ती. मग तू उत्तर दे तिला, मी काही बोलणार नाहीये. ए, त्या 1000 प्रश्न विचारतील म्हणून माझ्या लेकीला सोडून येऊ का मी? माझ्या लेकीचा संसार जोपर्यंत सुरळीत मार्गी लागत नाही ना तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. तोपर्यंत तू घर नीट सांभाळा ना मा. हा, ठेव फोन. ए ए, तू काय इथे? हा, काय साफसफाई करतेस? काही नवा डाव नाहीये ना आता? नाही, मला पद्मिनी काकूंनी साफसफाई करायला सांगितली.